सर्वांना सस्नेह जय जिजाऊ राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जो नवीन जी आर आलेला आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। राज्यामधील विधवा परित्यक्त्या घटस्फोटित अशा सर्व 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेमार्फत महिन्याला 1500 रुपये हे खात्यामध्ये जमा होणार आहेत। या योजनेची अंमलबजावणी ही ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना 3 महिन्याची पूर्ण रक्कम मिळणार आहे, परंतु 1 सप्टेंबर नंतर ज्या महिलांचे फॉर्म भरण्यात आलेले किंवा अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचेच 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। अशा प्रकारचे शासनाने निर्देश दिलेले आहेत। तसेच 6 सप्टेंबर रोजी जो राज्य शासनाने जी आर काढलेला आहे या अंमलबजावणीविषयी तो जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा हा 6 सप्टेंबर 2024 रोजीचा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचा हा जी आर आहे। यामध्ये शासन निर्णय अशा प्रकारचा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेसंदर्भात 12/7/2024 व 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत। या अशा प्रकारचा हा शासन निर्णय या शासन निर्णयाद्वारे दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फतच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे।